अरे मावशी पाय ना तिकडे निरा गोष्टीतच गुंग हा का तुम्ही तिकडे ते बकेट भरून चालली तरी ते नळ बंद करायचा काही आहे का नाही तुम्हाला जरासं तारतम्य पाण्यात किती पाणी वाया चाललं तिकडे. हो दिसून राहिलं आम्हाला माहित आहे किती मोठं सांडू राहिलं म्हणून आताच नाही ते मगापासून सांडू राहिलं ते त्याला ते टोटी आहे का नळाची पाहिजे जरासं का फक्त नळाचे कामच करता त्या टोट्या नाही फोट्या नाही अर्ध्या टोट्या पयाला जा काय तुमचा गोंधळ होय तुमचा ग्रामपंचायतचा. आता राजा 3-4 दिवसच झाले ना सगळ्या टोट्या चेक करून नव्या लावल्या ना बा. काय राजा लोक छोटे होय का काय होय राजा निरा टोटे काढून येते राजा घरच्या नळासाठी कायच करा माणसाला मायाबीन कुठंच काय ध्यान द्यावं लागच. मला तुमची ड्युटी त्याच्यासाठी आहे ना ध्यान ठेवत जा ना जरा बरोबर आम्ही सोडले बापा का आम्हाला म्हणून राहिले तुम्ही. हो ताई लय बरोबरच आहे तुझे. आता का नाही मी प्रत्येक नळापाशी बिसलू CCTV कॅमेरेच बसवतो. काय लागा 10 रुपयाचा नळ नाही त्याच्यावर 2,000 रुपयाचा CCTV कॅमेरा बसवायला लावा मला तुम्ही. काय मायबीन कायच करा मायबीन म्हणजे आमची जबाबदारी काहीच नाही. फक्त तुम्ही करा काय करायचं ते ग्रामपंचायतनं पहा काय करायचं ते आमचं काहीच कर्तव्य नाही आम्हाला काहीच घेणं देणं नाही. बरं ते महत्त्वाचं राहिलं मी घरोघरी हिंडू राहिलो बिलं जमा करू राहिलो ते सरपंच सुचून देऊ राहिला मला बिलं जमा करा 2-2 4-4 महिन्याची बिलं थकले आहे लोकांकडे ते बिलं काय ना भरावं ते इलेक्ट्रिकचे ते बंद करायला येऊ राहिला ना कट करू राहिला ना ते त्याची मोहीम सुरू झाली ना कट करायची. आता का आमच्या दोघीच्या पैशानं जळलं तुमचं का पैशाला का आमच्या मातच आहे तुमचं काम सगळं देतो ना आता बिलं आता आम्हाला माहित नाही का तुम्हाला कोरोनाच्या आमच्याजवळ पैसे नाहीत ना. नाही काही नाही आता बा हंगाम सुरू आहे कामं सुरू आहे पेरण्या सुरू आहे आता जे काही मजुऱ्या झाल्या त्याच्यातून द्या लवकर काही ना काही ते अर्धे तरी बिलं भरा बा नाही तर काय हे सगळं डुबन भरा आपलं दुकान आहे सगळं हे पाणी पुरवठा बंद पडला की मग झालं ना तुम्हाला खिडकी तिकडे इऱ्यावरण नद्यावरण मग मग आमच्या नावानं तुम्ही हे करता मग ग्रामपंचायत अशी आहे तशी आहे. बरं बरं देतो बापा काही ना काही लावतो या 2-4 दिवसात सोय. बरं एवढं म्हणलं तरी समाधान झालं माणसाले वा करा लवकर ॲडजस्टमेंट येतो मी लवकर. काय पंकज काही झाली का नाही वसुली आपली पाण्याच्या बिलाची काही. बापा आज तर लस वसुली झाली बिलकुल 20,000 रुपये वसुलीच झाली. काय राजा फालतू राजा माय तुम्ही काही दिमाग नका खरंच जो राजा 250 घर आहे ना राजा आपल्या गावात 4 जणांना पैसे दिले फक्त 4 जणांना इतकं त्याच्या मागं लागू काही काम बरोबर नाही तुझे काम राजा तुला वसुली करता येत नाही मेंटेनन्स करता येत नाही अशानं थोडी जमणार आहे काही अशानं आपलं हे बंद पडणार आहे पाणी पुरवठा मग बसा लागणार आपल्याला लिहिले करा ना बंद मग आता काय माय स्पोर्ट आहे त्याच्यावर. अरे बा लोक देतच नाही तर मी काय करू द्यायले का खिशातली उपसून काढू बाबा द्यायच्या का खिशात हात घालू काय रे जगानी आता का नाही या कोरोनाने बी लोक अडचणीत आले ना हो त्याच्यानं सगळ्याजवळ पैसेही नाही ना जरासं आपल्याला जरासं सबुरीनेच घ्या लागन काही अर्धे 25% असे तसे बिलं करून आपल्याला ॲडजस्टमेंट करावं लागणार आता काहीतरी. सरपंच साहेब त्याला चला ना तिकडे ते आपली पुरी ते पाईपलाईन फुटली ना पुरी. अरे बापरे काय पाणी उडू राहिलं निरा खंब्याच्या वर पाणी गेलं ना बा सरा गाटा झालं तिथं निरा पाणीच सांडलं पुरी टाकी कमी झाली आपली. कुठं झालं बी त्या शाळेच्या बाजूनच तिथंच ना झालं ना बस 100% बिलकुल. अरे बापा इतका आला का कुचिन थोडका माणूस अरे बा कोण होतं अरे बा बिलकुल 2-4 दिवसातून बिलकुल एखादी कुराड हानतीस त्याच्यावरती काही ना काही घाव करतीस का मावीन पाईप फोडल्याशिवाय राहतच नाही ते मावीन तर 4 खेप झाला तर हे काय का ड्युटी करतं का काय करतं बी तू पाहिजे बी कोण होतं मग भरपूर लपून राहिलेलं का तिथं कोण होतं त्याचा बिलकुल असा पिन्ना पाड बिलकुल त्याला असा बदल का नाही और मन बदलले का झाले. कायच करा राजा अशा प्रवृत्तीचे लोक आहेत बा कोणाचं चांगलं दिसतच नाही लोकायले कसंही लोकायले मस्त पाणी भेटू राहिलं घरोघरी पाणी येऊ राहिलं पण नाही सही होते काय राजा लोकांची नियत आहे बा अलगच लोक आहेत बा. जाय पाय बा त्या नागेशला फोन कर बा आणि ते काय करून घे काय काम तर ते पाईपचं काय आता आपल्याला करावंच लागते ते आता इलाजच नाही त्याला. पुरा सत्यानाशच वाजवला रे या पाईपलाईनचा काय लगा जागीले का फोडफाड वारे वा. झालं रे बा कल्याणच झालं आता काही 2-4 दिवस काही खरं नाही आता बिलकुल पाणी बंदच राहणार आता 4-5 दिवस काय लगा पुरा धिंगाणा वाजवला रे या हरामखोरानं. अरे टाकीत पाणी गिनी आहे का नाही. अरे तोंड ढापुरतोय पाणी नाही यायचे ती टाकीत नाही पुरा रिकामी कोल्डी फटंग झाली बिलकुल पुरी चकाचक काहीच नाही राहिलं रे बाबा. वरची मोटर बंद केली का ते खटका इटका बंद केला का सगळं. पुरं सगळं बंद करून टाकलं मी पेटी बंद करून टाकली आणि चाल लवकर आता घराकडे आणि ते नागेशले पाहून ते दुरुस्त करून घेऊ लवकर. अरे टाकू कर खाली उडी लागायची एखादा म्हणा शक्तिमानवाल्यासारखी बाजूला का हेंबळायला का त्या शिरेलातलं पण नको पाच जाऊ ते त्याच्यातलं पाऊ करता का पोट ठेव तुम्ही आणि चला वा चल होय त्या पायऱ्यावर ये लवकर तिकडे हेंबळायला काय. अरे नागेश झालं का जोड झालं आपलं पाईपलाईनचं पाहिजे रे ते नटगिट बरोबर कच जोले का डबलचं काम नको ठेवू आता तू हो कपलिंगले सोल्युशन चांगलं लावजो चांगलं फिट लावजो बिलकुल जास्त बसतं आता 10 खेपचेच धंदिले का ते सगळं मला समजते काय करावं लागते ते पूर्ण मला माहीत आहे नाही तर मग तुम्हीच करा ना तुम्हाला जमते ना मग तुम्हीच करत जाणं असे कामं मग मला काय लावता तुम्ही आणि पैसे द्यायचं नाव नाही किती कामं झाले माझ्या आता लोक ते लाईट लावणं हे ते कोणत्याच कामाचे पैसे नाही ना मला काय राजा पैसे नाही निरा कामं करून घेता. देतो ना आता वसुली झाली की पंकज वसुली केली की देतो बरं यायचे. बस बाबा पुढच्या लावणारच आहे वाटते काय वसुली होईन कईन मला भेटन काही राम जाने बा.
पहा बा जनता जनार्दन हो, सगळ्या ग्रामपंचायतीची हीच परिस्थिती आहे रे बा, पाणी पुरवठ्याची. बिलं भरायला पैसा नाही, काही नाही काही नाही. सगळ्यांना सहकार्य करा. आपली एक जबाबदारी कर्तव्य म्हणून आपण आपले बिलं, पाण्याची बिलं हे ते ग्रामपंचायतीचे टॅक्स पॅक भरत जा रे बा. आणि आपलं सगळं सुरळीत चालन, मग आपल्या गावाचा विकास होईल. धन्यवाद बा.